नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी आलेली आहे। राज्य सरकारने अखेर नवीन गावानुसार कर्जमाफीची यादी जाहीर केलेली आहे। अनेक शेतकरी हे देखील खूप दिवसापासून कर्जमाफीची वाट पाहत होते। याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 5 प्रकारचे शेतकरी हे अपात्र करण्यात आले। त्यामध्येच अपात्र शेतकरी नेमके कोणते आहेत ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। तर अखेर गावानुसार यादी देखील आलेली आहे आणि याबाबत अंतिम जी.आर देखील सरकारने दिलेला आहे। त्यामुळं आनंदाची बातमी असली तरी देखील आता नेमकं यामधून तब्बल 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे, म्हणजेच की यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांना खूप मोठा धोका देखील आहे, कारण की हे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत आणि यांना 1 रुपयाचा देखील लाभ मिळणार नाही। त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही तर या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये येत आहात की नाहीत हे आपल्याला मोबाईलवरून कशा प्रकारे चेक करायचं ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रकारचे नेमके कोणते शेतकरी आहेत हे पाहूयात। यामध्ये इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, यामध्ये जे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबामधील व्यक्ती किंवा सदस्य हे इन्कम टॅक्स भरतात, त्यामध्ये त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। 2 नंबरचे जे शेतकरी आहेत ते म्हणजे सरकारी नोकरदार आणि पेन्शनधारक, म्हणजेच की आजी माजी जे चालू आहेत किंवा जे पेन्शनधारक आहेत, तसेच सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत आणि ज्यांना दरमहा ठराविक पेन्शन मिळतं, अशांना देखील या योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे। त्यामुळे यांना देखील हा लाभ मिळणार नाही। तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आपले आमदार खासदार जेव्हा सदस्य, मंत्रिमंडळाचे सदस्य, यांना देखील यामधनं बाद करण्यात येत आहे। त्यामध्ये आमदार, खासदार, झेडपीचे आपले अध्यक्ष, सदस्य आणि इतर सरकारी किंवा पदाधिकारी यांना देखील या योजनेमधनं बाद करण्यात येत आहे। तसेच 4 नंबरचे आहे ते व्यावसायिक शेतकरी, म्हणजेच की व्यवसाय करणारे शेतकरी, ज्यांचे शेती व्यतिरिक्त मोठे उत्पन्न आहेत, तसेच की डॉक्टर, इंजिनियर किंवा ज्यांची मोठी उलाढाल आहे किंवा जे केवळ नावापुरते शेतकरी आहेत, त्यांना देखील या योजनेमधनं बाद करण्यात आले आहे। तसेच बिगर शेती कर्ज घेतलेले लोक, ज्यांचे पीक कर्ज व्यतिरिक्त वाहन कर्ज, ट्रॅक्टर किंवा व्यवसायासाठी कर्ज घेतलेले असेल, अशा संस्थात्मक कर्जांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे। त्यामुळे या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना योजनेमधून बाद ठरवण्यात आलेलं आहे। ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी महत्त्वाची आणि ध्यानात घ्यायची आहे। तसेच मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर शासनाचा उद्देश हा खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच न्याय देणे असा आहे। त्यामुळे इतर शेतकऱ्यांना किंवा जे फसवेगिरी करून लाभ घेत आहेत त्यांना देखील या योजनेकडून बाद करण्यात येत आहे। तर तसंच आता यादी कशी पाहायची हे देखील पाहूयात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गावानुसार यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे, त्यासाठी तुम्हाला सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील दिलेली आहे। शासनाच्या अधिकृत कर्जमाफी वेबसाईट जी आहे, तुम्हाला वेबसाईट देतो खाली, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर तुम्ही तिथे आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुमची स्थिती चेक करू शकता। तसेच CSC सेंटर, तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये, आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन देखील तुमचं नाव चेक करू शकता। तेथे देखील तुम्हाला तुमची यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहता येईल। तसेच ग्रामपंचायतची सोसायटी, सर्वात मोठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे की तुमच्या गावात ग्रामपंचायतीमध्ये विकास सोसायटीच्या नोटीस बोर्डवर देखील याद्या लावण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तिथे देखील तुम्हाला तुमची यादी पाहता येणार आहे। आणि मित्रांनो, नेमकी यासाठी कोणती कागदपत्रे कोणती आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत कर्जमाफीसाठी, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। आणि नेमकं सर्व याद्या देखील तुम्हाला देणार आहोत, गावानुसार याद्या देखील देत आहोत।
त्यामुळं मित्रांनो ही माहिती प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला यादी पाहण्यासाठी जर काही अडचण आली तर खाली कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला देखील आम्ही सर्व लिंक पाठवू शकू. तर शेतकऱ्यांच्या हिताचा अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्या पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.